नाम जपता
नामाच्या उच्चाराने मन शांती लाभून जीवन कृतार्थ झाले. भजन, कीर्तन आणि नामस्मरण या भक्ती साधनेनं जगाच्या कड्याडात जीवन प्रवास करी स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावर अवतरले. हरिनामाच्या सामर्थ्याने पहिला तर ईश्वर भक्तीने ध्रुव बाळाला अदळपद प्राप्त झाले. अशी कैक भक्ती प्रताप या भूमीवर घडून गेली. आता या जगाच्या स्थळी कोणता प्रताप घडतो ते पाहूया. अरे, हा कोण उड्या मारी इकडेच येत आहे? अरे बाप रे, हे कोणते सोंग आडवे आले? या सुमती ब्राह्मणाचं भूत शास्त्र नाही ना? तू पळ काढलेला मला. जय चंडी. अरे का रे बाबा, असं एकदम माकडासारख्या उड्या मारीत येण्याचं कारण का? नारायण नारायण. नारायण नारायण, भूताच्या तोंडी अन डोक्यावर कशी काही उभी शेंडी? अरे बाबा, नारायण हरिनाम आहे, ते भूताच्या तोंडी कसं असेल? मी सुद्धा तेच म्हणतो. मग तुम्ही सुमती ब्राह्मणाचे भूत नाही? अरे, मी भूत कशाचा कोणी नाही. तुझ्या मनात काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मग आहात तरी कोण? मी सुमती ब्राह्मण वगैरे नसून ब्रह्मऋषी नारद मुनी आहे. तुझ्या मनात काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मग तुमच्या डोक्यावर उभी शेंडी कशी काय? चाल, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यात भ्रमण करणार आहे. या मला शेंडी जरी म्हणतात, माझी शेंडी उभी ताट असल्याने तीचवरच सर्वांचे लक्ष असते. माझे सुद्धा लक्ष आहे. ए पहा, तुमच्याही डोक्यावर शेंडी आहे, पण डोहातून फरक आहे. तू कसा काय? मी हा जन्म ब्रह्मचारी, भजन, कीर्तन, नामस्मरण हेच माझे कार्य. त्याच भक्तिमार्ग साधनेतून जगाच्या कल्याणात इथं काहीच कार्य करीत आहे. कुणाच्या मांडीवर बसत नाही. मी समजलो नाही. ए पहा, तू ग्रहस्थाक्षाने संसाराची ओझी तुमच्या डोक्यावर म्हणून संसार ओझ्याने तुमची शेंडी खाली आलेली आहे. ब्रह्मर्षी, माझ्या शेंडीची चेष्टा करू नका. मी ग्रस्ताश्रमी असलो तरी आता माझे भाग्य उजळले. माझी शेंडी तुमच्या शेंडीसारखी ताट होणार. जय चंडी. अरे वा, भाग्य उजळले म्हणजे शेंडी ताट होते? ते कसे काय? मला येथील वार्ता नाही माहीत. कोणती वार्ता सांगशील की नाही? मी तर आता स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावर. अहो, माझ्या जीवनातील दुःखाचा काटा दूर झाला. जय चंडी. अरे, एवढ्या आनंदाने उड्या मारण्याचं कारण तरी का? काय घडलं? ब्रह्मर्षी महाराज, तमसा नदी काठचा विद्वान पंडित सुमती ब्राह्मण मरण पावला. जय चंडी. वैरी संपला. म्हणजे मला पाहून त्या सुमती ब्राह्मणाची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आली म्हणायची. आणि काय हो, तुमचा वैर संपला म्हणून एवढा आनंद? हो, फारच आनंद झाला. जय चंडी. तुमच्या वैर्याला मरण आलं म्हणून आनंद मानणे हे बरोबर नाही. तुम्हाला नाही काय ते? मग सांग तरी खरं. राजा मेल्यावर प्रधानाचं सत्य, तसा विद्वान ब्राह्मण मेल्यावर माझ्या सारख्याचं सत्य. जय चंडी. ते कसं काय? आमच्या व्यावसायिक कामाला ही सर्व माणसे या सुमती ब्राह्मणालाच बोलवायचे, पण तो मेल्यापासून सर्वजण माझ्याकडे येत आहेत आणि 4 पैकाही गाठीला येतात. पहा, हातात पैका आली म्हणजे माणसाची शेंडी ताट झाली. जय चंडी. नारायण नारायण. किती हीन विचार आणि हीन वृत्ती. काय म्हणाला? म्हटलं, नाव काय आपलं? माझं नाव भाद्रपद. जय चंडी. वा, फारच छान. 6 मास भाद्रपद. हा, माझ्या पित्याला देखील माझ्या जन्माने फारच आनंद झाला. पुत्र झाला म्हणजे पित्याला आनंद होणारा? तसं नाही, भाद्रपद मासात माझा जन्म झाला म्हणून माझं नाव भाद्रपद ठेवण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाद्रपद मासा पितरांचा मास. बरोबर आहे. पुढे?
याच मासात पित्याची वंशवेल वाढली. एवढ्याच नव्हे तर पित्याला सर्वात जास्त धनप्राप्ती याच मासात झाली. कारण पितर मासात एवढी कामं मिळाली जय चंडी. आणि सुमती ब्राह्मणाची वंशवेल सांगतो ऐका. सुमती ब्राह्मणाच्या वंशाला आहे एक पोरगा, नाही दादा ना बापाचा, ना जय चंडी वाल्याला त्याच आहे 7-8 वर्षाचा. पण आपण त्या अनाथ बालकाला आधार दिला, मदत केली तर पुण्य लाभे, सत्कर्माचं फळ मिळेल. नको नको, त्या वाल्याला मदत न करता मला हे फळ मिळालं पहा. त्याला बुकीने तसाच तडफडत मरू दे. कारण कुठला नारायण नारायण. ब्राह्मणाच्या वाणीला ही भाषा शोभत नाही. मग या त्याला आधार इथून घेऊन चला आणि सांभाळ करा त्या पोराचा. जन्मास घातलेल्या मानवाचा सांभाळ भगवान विष्णुदेव करणार. त्या वाल्याचा सांभाळ विष्णुदेव करू दे, नाही तर तो मरू दे. मला दुसरीकडे काम आहे, येतो मी. जय चंडी म्हणे सांभाळ करा, तुम्ही करा त्याचा सांभाळ. किती स्वार्थ या मानवाच्या अंगी. स्वार्थापायी द्वेष, द्वेषापायी अहंकार, अहंकारापायी सर्वनाम. स्वार्थ जगिया मतला, स्वार्थ जगिया मतला, स्वार्थ जगिया मतला. पाजर नसती त्या हृदयाला, पाजर नसती त्या हृदयाला, स्वार्थ जगिया मतला, स्वार्थ जगिया मतला. एकच असता वैभवशाली, एकच असता वैभवशाली, दुजा दरिद्री कुणी नावाली, दुजा दरिद्री कुणी नावाली. स्वार्थ जगिया मतला, स्वार्थ जगिया मतला.
कोणता गुन्हा माझ्या हातून घडला म्हणून मला अनाथ करून सोडून गेलात? तुम्ही असताना शेजारी आले, सगळे सोयरी आले, पण तुम्ही गेल्यापासून सर्वांनी पाठ फिरवली. ना कुणाची मदत, ना कुणाचा आधार. जगाचे कल्याण करणारा तो परमेश्वर आहे तरी कुठे? त्याने मला का म्हणून अनाथ केले? आई, बाबा, अन्नाचे 2 घास मला कुणी या घडीला देईल का? गावातील घराघरात गेलो, पण कुणी मला अन्नाचे 2 घास दिले नाही. मी दारात जाता दरवाजे बंद करू लागले. दरिद्री, करंटा असे म्हणत दूर जाऊ लागले. काका, तुम्ही तरी या गडीला काहीतरी खायला द्या. अरे वा, म्हणजे तुझी नजर माझ्या गाठोड्यावर गेली म्हणायची. काका, दया करा, पोटात अन्नाचा कण नाही. गावात कुणीही मदत केली नाही म्हणून गाव सोडून जात आहे. खरंच? हो काका, ज्या जगी दया नाही
भैया आणि तुझ्यावर दरिद्री भिकारा गरंढ्या कुठला चालता हो माझ्या डोळ्यासमोरून. काका तुमच्या गाठोड्यातील कोणती एक खायची वस्तू द्या. फार भूक लागली आहे. नाही म्हणू नका. शिव 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 शिव. मला शिवू नकोस. तू दरिद्री जन्माला आला आणि तुझ्या मात्या पित्याला मृत्यू आला, पण त्यामुळेच माझी साधली आणि हे भलं मोठं गाठोडं होत गेलं. जय चंडी. काका असं म्हणू नका. यात माझा काय दोष. जन्मदाता माता पित्याबद्दल असा कसा विचार करी. त्यांचा मी सदैव ऋणी आहे. जे त्यांच्या नशिबी होतं ते घडलं. माझ्या नशिबाचा भोग मी भोगत आहे. अरे वा, बरेच तत्वज्ञान आहे तुझ्याजवळ. कधीतरी आमच्याच डोक्यावर बसशील. चल चालता हो माझ्या डोळ्यासमोर. तुझा काका कोणी नाही तर चालता हो. तुझा काका. आई, बाबा, परमेश्वरा, का म्हणून माझा अंत पाहतोस. या भालकाची तुला दया येत नाही का. सांग परमेश्वरा, हे चाल सोसण्यासाठी का मला जन्माला घातलास. तुझ्या या जगात दया नाही का. सांग, अन्नाविना पाय उचलत नाही. Anna
याच बालकाचा तो रडण्याचा बा उठ, काय रडतोस? काय झालं? आपण कोण ओळखलं नाही. देवश्री नारद मुनी, संकट समयी पावणारा, अडलेल्यांना सहाय्य करणारा, स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ भ्रमण करणारा मीच तो नारद. देवर्षी, खरंच या समय आपण देवाप्रमाणे धावून आलात. हा वाल्या आपल्याला वंदन करतो. वाल्या म्हणजे तू सुमती ब्राह्मणाचा अनाथ पुत्र होय ना? देवर्षी, आश्चर्यच आहे. मी आपणाला प्रथमच पाहतो. माझ्या आणि माझ्या पित्यांचं नाव आपल्याला कसं माहीत झालं? या पृथ्वीवर महत्प्रसंग घडावा आणि तो मला माहित नसावा असं कधी घडलं का? म्हणजे आपला ठाव ठिकाणा कुठं आहे? मला त्या जागी घेऊन चला. सारे विश्वची माझी बा, माझे ब्रह्मण क्षणात स्वर्गात तर क्षणात पाताळात. माझ्यासारख्या ब्रह्मचाराला कुठलं घर? मग माझी वार्ता तुम्हाला कुणी सांगितली? वार्ता देणं आणि घेणं हेच माझं काम. तुझ्याबद्दलची वार्ता त्या भाद्रपद ब्राह्मणांनी सांगितली. ती आपल्याला कुठे भेटली? आज बोलो की पाय ठेवतात प्रथमच दर्शनाच्याच भेटीस सांगितलं. फार भूक लागली आहे मुनिराज. भाद्रपद काकांची भेट झाली. त्यांच्याकडे भले मोठे गाठोडे होते, पण त्यातील एक सुद्धा खायची वस्तू दिली नाही त्याला. फळांचा सुवाद दळवळत होता, पण त्यांच्याकडे याचना करून देखील काहीच दिलं नाही. मी आणि आपलेच अस्तित्व यातच गुरफटलेला भाद्रपद काय मदत करणार? तुझ्या पित्याच्या मृत्यूचा त्याला फार आनंद झाला आहे. अशा स्वार्थी व लोभी माणसाचा शेवट वेगळाच असतो. स्वर्ग लोकातून आणलेलं हे जटातृप्ती फळ हे घे, खा. तुझी भूक एकाच फळाने शमन होणार. खरंच का? हो, भुकेने शीण झालेला जीव शांत झाला. देवर्षी, आपल्याला भूक लागत नाही का? भुकेलेला जीव शांत झालेला पाहिला म्हणजे समाधान वाटलं. या घडीचा प्रश्न सुटला. पण देवर्षी, पुढचा मार्ग? वाल्या, त्याची चिंता तू करू नकोस. तुझा भविष्यकाळ उज्ज्वल होईल हा माझा सर्किट फोल्ड करणार नाही. ते कसं काय? तुझ्या पित्याच्या पुण्याची कर्म आहे तुला. हा माझा सर्किट फोल्ड करणार नाही. मुनिराज, आपले शब्द ऐकून दिलासा मिळाला. मला आपणच आधार द्यावा ही विनंती. वा, मी ब्रह्मचारी, हा जन्म ब्रह्मचारी. तुला कसा काय आधार देऊ? ना घर ना संसार. पण मी तुला एक मार्ग दाखवतो. कोणता मार्ग? वाल्या, समोरच्या टेकडीच्या पायथ्याशी एक वस्ती आहे. तेथे जा. त्या वस्तीतील एक गरजवंत माणूस तुझा सांभाळ करेल, मदत करेल. असाच पुढे जा. मागं फिरू नकोस. प्रणाम ब्रह्मर्षी. तथास्तु.
सार जंगल तरी खोरी पाती खातली पण ना स्वाबदाची गाठ ना शिकार असंच घरात राहिला तर पोटा पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कसा ह्या श्वापदावर आमचं भक्ष्य आणि जीवन आम्ही शूद्र कोळी हो हो कोळी जातीचे ते पहा जाळाच्या फांदीवर कोळ्याचा विडलेला जाळा दिसत आहे कोळी जाळ्याच्या एका बाजूला दबा धरून भक्ष्याची वाट पाहत आहे जाळ्यात भक्ष्य पकडण्याची काय त्याची किमया खरंच त्या कोळ्यात आणि आमच्यात एकच साम्य तो कीटक आणि आम्ही मानव प्राणी सरदार म्हणूनच का आपल्याला कोळी म्हणतात होय आपल्या पूर्वजांनी याचा सारासार विचार करूनच आपल्या जातीला कोळी हे सार्थना दिले आहे सरदाराचे म्हणणं एकदा बरोबर आहे सरदार आज काही शिकार झाली नाही इतकंच नव्हे तर एखादं सावधही दृष्टीस आलं नाही त्यामुळेच तर आज विसावा घेण्याची पाळी आली तोच तर फायदा झाला म्हणायचा तू तर एकदम झडची त्रास तुझ्या जीवाला सोचत नाही अरे मला त्रासाशिवाय आहे काय कष्ट केल्याशिवाय पोटा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही नाही समजले असं अर्थ अरे साथीदारांनो गावगात आपापचा देश तयार करतात झाडावरील त्या कोळ्याकडे पहा एका साध्या जीवाने आपले पोट भरण्यासाठी किती त्रास घेऊन जाळे विडले आहेत जाळ्या कड्याकडल्या कुटात मृत करून त्यांना भक्षण करतो ही त्याची जगण्याची किमया लक्षात आणा म्हणजे पुढची वाट दिसेल कोणती वाट सरदार हे पहा या जंगलातील स्वापदाची शिकार आम्हीच करतो आणि आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवतो अशा प्रकारे दरवेळी शापदाची शिकार झाल्याने त्याचे काप कमी होत आले म्हणूनच इथं बसण्याची पाळी आमच्यावर आली सरदार काहीतरी उपाय केलाच पाहिजे नाही तर उपासमारीचे दिवस येतील ते काही आमच्याकडे होणार नाही तुझ्याकडे ते होणार नाही आणि पुढे काही तू करणार नाही मी नाही समजले याचा अर्थ अरे या जंगलात शिकार मिळाली नाही तर आम्ही आपला मोर्चा दुसऱ्या जंगलात न्यायचा आता आला लक्षात पण सरदार त्याकरता मनुष्य माझी ताकद पाहिजे तू गावाचाच गणा तुझ्या डोक्यात प्रकाश पडणार तरी कसा तुला कितीही सांगितलं तरी ते उकड्या घड्यावर पाणी अरे आपला मोर्चा दुसऱ्या जंगलात न्यायचा म्हणजे आपण आणखी टोळ्या करायच्या एक एक टोळी एका जंगलात पाठवायची आता आला लक्षात पण सरदार त्याकरता मनुष्य माझी ताकद पाहिजे
तोच तर सर्वोत्तम प्रश्न सोडवायचा. या जंगल वस्तीत मनुष्य बळात भर पडणार तरी कशी? दोनाचे 4 हात झाले पण वंशवेल काही वाढले नाही. आमच्या नशिबाला साथीदारीने लाभलीच नाही. माझाही घोडा तिथं जगलं. या जंगलात आशेचे किरण कुठं दिसणार? जंगली माणसाला कन्या मनुष्य कशी पडणार? का वाद नशिबाला दोष येतात? कान देऊ नये का? कुणातरी बालकाचा रडण्याचा आवाज तिकडेच येतो असल्याचा ऐकू येतो. कान देऊ नये का? आता आपलं नशीब बदनाम झालं म्हणायचं. खरोखरच कुणीतरी बाला या पाठीने रडत येत आहे. येऊ दे. आई, बाबा. काय बा, काय झालं? आई, बाबा. सांग बा, काय झालं आई बाबांचं? आपण कोण? इथं काय करता? आम्ही कोण आणि काय करता असा प्रश्न विचारणारा इथे कुणी राहिलाच नाही. तू काय राहतोस त्याबद्दल सांग. राणा, या बालकाला असा भयभीत करू नकोस. लहान आहे तो, सर्व काही सांगेल. सांग बा, तू काय रडतोस? काय झालं? मी आपल्याला कोण म्हणून संबोधू? आई बाबाची आठवण करतोस? मग मला तुझे बाबा समज. बाबा, बाबा. माझे माता पिता मला सोडून गेले. त्यांचा अंत झाला. आई बाबाच्या पश्चात आणखी कोणी नाही? नाही बाबा, मी निराधार आहे. तमसा नदीकाठी घर आहे. मग ते सोडून का आलास? ज्या जागी भुकेल्यांना अन्नाचा खास नाही, मदत नाही, आधार नाही, परोपकार नाही, तिथे थांबून काय उपयोग? बरेच हाल सोसले आहेत बाळाने सरदार. होय बाबा, भुकेने जीव व्याकुळ झाला. अन्नासाठी लाथाबुक्यांचा मार घेतला. म्हणूनच तर आधाराच्या आशेनं इथपर्यंत आलो. त्याची काळजी करू नकोस. नाव काय तुझं? वाल्या. मला देखील तुझ्या सारख्याचाच आधार वाय. भावी नसताना ईश्वराने दिले, मनी इच्छिले ते फळाला आले. फार भुकेलेला दिसतोस. चल वस्तीकडे जाऊन सर्व गोष्टी करू. आजपासून मी तुला माझा पुत्रच समजेल. चला गडा राणा, आज आपण आनंदोत्सव साजरा करू. चला सरदार. चला सरदार. परमेश्वरा, का म्हणून पित्याचे छत्र काढून घेतलंस? आईच्या व माझ्या माथ्यावर हा दुःखाचा डोंगर का घातलास? या जागी येऊन लाकडाचा भारा तयार करायचा, तो न्यायचा, इकायचा आणि मिळणाऱ्या पैक्यावर पोटाची भूक भागवायची. असाच का जीवनाचा एकाकी प्रवास? अरे, हा कोणाचा पोरगा जागी बसलेला? कसला विचार करतोस पोरा? आबा, पलीकडच्या टेकडीवरील चक्रधराचा मी पुत्र. चक्रधराचं नाव ऐकलं होतं. मग तो कुठे आहे? आबा, माझे पिता हे जग सोडून गेले. मी आणि आज या जगात राहतो. इथं कशाला आलास? लाकडं जमा करण्याचा बेत दिसतोय. आबा, आईच्या कामात मदत कर. सकाळच्या पाराला लाकडं जमा करायची, आज सांच्याला टिकायची. प्रामाणिक दिसतो खरा. घर संसारात आईला मदत सुद्धा करतोस. पण नाव काय तुझं? तेजा. वा, छान. नावाप्रमाणे आहे तुझ्या तेज. आबा, हा कोण? आपला पुत्र. नाव काय त्याचं? होय, माझाच पुत्र. वाल्या नाव त्याचं. पण या जंगलात नवीनच दिसतो.
हो, नवीनच आहे. लाकडं गोळा करण्यास आजच घेऊन आलो. फारच छान. मग आम्ही दोघेही लाकडं जमा करतो. मग असं करा तेजा, मला देखील सवड मिळाली तर असं करा, मी पलीकडच्या घरी शिकार मिळते का बघतो. तोपर्यंत तुम्ही दोघंही लाकडा गोळा करा. आबा, हुशार जाऊन या. मी आणि वाल्या बरोबरच काम करतो. बरं, एकमेकाच्या संगतीनं काम करा. घाबरायचा नाही वाल्या, समजलं. तुला देखील एक चांगला मित्र भेटला. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. निश्चिंत जावा. तेजा, परमेश्वर सुद्धा समदुःखाच्या जीवांना एका जागी कसा आणतो ते पाहू. तुझ्या म्हणण्याचा अर्थ समजतो नाही. तेजा, माझे देखील आई बाबा हे जग सोडून गेले. या आज बाबांनी माझा सांभाळ केला. आता हेच माझे बाबा. तेजा, आई बाबांचं स्थान या जागी किती महान आहे ते समजलं. आज तुझे आणि माझे बाबा असते तर असा प्रसंग आमच्यावर आला नसता. तुझं म्हणणं बरोबर आहे. बाबा विना आई एकदम चिंतेने थकून गेली आहे. तिचे हाल माझ्याने धावत म्हणूनच हे काम करणं भाग पडतं. तेजा, माईचा माणूस जवळ असला म्हणजे त्याचे महत्व कळत नाही. तो दूर झाला म्हणजे त्याचे महत्व समजते. पण दैवगतीने आपण एकत्र आलो. दोघेही समदुखी एक झालो. तेजा, आजपासून आपण दोघे एकमेकांना साथ देऊ. एकमेकांच्या कामात मदत करू आणि साथ शेवटपर्यंत नाही सोडायची. एवढंच नव्हे तर बंधू प्रेमाचा नातं बंधू. वाला आणि त्याच्या गेले कुठे?
अजून भारा तयार झाला नसेल. खरंच मनी इच्छिले आणि फळाला आले. या दोघांना असाच एकत्र आणायचं आणि आपल्या टोळ्या अशाच वाढायच्या. पण दोघेही अजून आले नाहीत.